मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आता थोडक्यात काही माहिती बघणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की 25 जून 2026 रोजी एम-पी-एस-सीची ग्रुप सी ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये सुरुवातीला 2619 एवढे पदे ॲड झालेले होते. नंतर 22 जुलै 2026 रोजी पुन्हा शुद्धीपत्रक काढण्यात आले आणि त्या शुद्धीपत्रकानुसार 3088 एवढे पदे ॲड करण्यात आलेली होती. म्हणजे टोटल जी पदे आहेत 5707 एवढी पदे टोटल सध्याच्या घडीला करण्यात आलेली आहेत. आता काही दिवसापूर्वी म्हणजेच 11 ऑगस्ट 2026 रोजी जे महाराष्ट्र शासन आहे त्यांचेच सामान्य प्रशासन विभागाने काही एक अधिसूचना म्हणजेच काही जी-आर पब्लिश केला होता. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपण आता शॉर्टकटमध्ये बघूया. मित्रांनो, या जी-आरमध्ये हा जी-आर मुख्यतः ग्रुप बी आणि ग्रुप सी संबंधित आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे की या जी-आरचे नाव जे आहे आता महाराष्ट्र नागरी सेवा गट ब आणि गट क सेवा प्रवेश नियम असे करण्यात येणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होते की या जी-आरमध्ये उल्लेख दिलेला आहे जेवढी की पदे आहेत म्हणजे प्रत्येक विभागाने आपली जी पदे निर्माण केलेली आहेत त्या अंतर्गत जी पात्रता आहे ती आता एम-पी-एस-सी आणि त्या विभागाअंतर्गत ठरवून दिली जाणार आहे आणि ती या जी-आरमध्येच ठरवलेली आहे. असे प्रत्येक विभागाने आपले जी-आर प्रसिद्ध केलेले आहेत आणि त्यांचे संपूर्ण जी-आर आता एम-पी-एस-सीच्या छत्रछायाखाली सामान्य प्रशासन विभागाने तो पब्लिश केलेला आहे. यामध्ये सरळ-सरळ उल्लेख केलेला आहे मित्रांनो, की यापुढे ज्या काही पात्रता आहेत म्हणजेच या विभागाच्या त्या आता एम-पी-एस-सी ठरवून देणार आहेत. त्या या जी-आरमध्ये ठरवलेल्या आहेत. खूप विभागांनी आपला जो जी-आर आहे, तोच एम-पी-एस-सीला पाठवलेला आहे. त्यानुसारच जे आर-आर आहेत, जवळपास 1400 आर-आर एम-पी-एस-सीनी रिपब्लिश केलेले आहेत मित्रांनो. म्हणजेच त्यामध्ये सुधारणा केलेली आहे. म्हणजेच अद्ययावत केलेले आहेत. म्हणजेच मित्रांनो, हे जे सर्व पदे आता एम-पी-एस-सी ग्रुप सी एक्झाम 2026 आहेत. सध्याच्या घडीला 5707 एवढे पदे असतील. तर जोपर्यंत पूर्वचा रिझल्ट लागेल, तोपर्यंत मित्रांनो ही सर्व पदे त्यामध्ये ॲड केली जाणार आहेत. मित्रांनो, विशेष बाब म्हणजे आता एम-पी-एस-सीच्या कक्षेत गेल्यामुळे त्यामध्ये बहुतांश पदे हे आता एनी ग्रॅज्युएट करण्यात आलेले आहेत. तुम्ही बघू शकता. सहाय्यक अधीक्षक हे कृषी विभागाचं पद आहे, हे पण एनी ग्रॅज्युएट केलेलं आहे मित्रांनो. वरिष्ठ लिपिक तर एनी ग्रॅज्युएट आहेच आणि सोबत म्हणतात ग्रंथपालची पदे पण आता जाणार आहेत. त्यामध्ये बहुतांश पदे हे एम-पी-एस-सीच्या कक्षेत गेलेले आहेत आणि विशेष बाब म्हणजे सर्व विभागांनी आपले मागणीपत्र हे एम-पी-एस-सीला पाठवण्यास सुरुवात केलेली आहेत. काही दिवसातच एम-पी-एस-सी आपले शुद्धीपत्रक प्रसिद्ध करेल आणि सोबतच जेवढे काही मागणीपत्र आलेले आहेत, ते ग्रुप सी 2026 मध्ये ॲड होणार आहेत. म्हणजेच ग्रुप सीची जी ॲड आहे मित्रांनो, हे 10Kच्या वर किंवा 10Kच्या जवळपास करण्यात येणार आहे. यामध्ये बघू शकता प्रत्येक पदाची आता जी पात्रता आहे शक्यतोवर म्हणजे 99% हे एनी ग्रॅज्युएट केलेली आहे. याची पी-डी-एफ तर माझ्या मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर कुठले पद ॲड होणार आहेत, किती पद ॲड होणार आहेत, हे मी सांगितलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, हा जो मोठा चान्स हा सोडू नका यावेळी. आणखी खूप 2027 मध्ये पण अपॉर्च्युनिटी आहे. परत 27 ची ॲड पण खूप मोठी येणार आहे. ग्रुप बी, ग्रुप सी ची आणि राज्यसेवेची पण. आणि सोबतच काही दिवसातच जे अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत पुरवठा निरीक्षक जे पद आहे, त्याचे पण मागणीपत्र एम-पी-एस-सीला जाणार आहे. जवळपास म्हटलं तर 300च्या जवळपास तेवढ्या जागा असतील पुरवठा निरीक्षकच्या. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असेच नवीन अपडेट्स मी आपल्या चॅनलला घेऊन येत असतो आणि याची संपूर्ण माहिती जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. स्वराज्य जॉब्स या टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण माहिती वेळोवेळी अपलोड केलेली असते. तर मित्रांनो, भेटूया आता नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.